नमस्कार. आजचा अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः, श्री महाकालाय नमः, श्री पुरुषोत्तम. 9व्या अध्यायात श्री हरीने रमेला पुरुषोत्तम मासात पुरुषोत्तमाची पूजा कशी करावी याचे वर्णन करून सांगितले. आता पुढील कथा श्रोत्यांनी संपूर्ण ऐका. श्रीहरी म्हणाले की हे प्रिये, पुढच्या कथा तू एका चित्ताने ते जे संक्रांतीयुक्त चैत्राधिक महिने आहेत त्यांचा स्वामी सूर्य आहे आणि जो संक्रांतीहीन आहे त्यांचा स्वामी नारायण पुरुषोत्तम आहे. म्हणून स्वल्प बहु फळदान ब्राह्मणांना पुरुषोत्तम समजून द्यावे. त्या मासात जपादी सत्कर्मे निर्मळ मनाने करावी. त्या स्वल्प प्रयासाने देखील स्वल्प बहु फळदान करणारा फळदान ब्राह्मणांना पुरुषोत्तम समजून द्यावे. त्या मासात जपादी सत्कर्म निर्मळ मनाने करावे. हा स्वल्प प्रयासाने देखील बहु फळ प्राप्त करून देणारा हा मास आहे. या मासाचे असे महत्त्व असल्यामुळे त्यांना आनंदित करावे. जे शक्तीनुसार व्रतदान करणार नाहीत ते अधपत्नी पडतील. हा मास पुण्य फलदायी असल्यामुळे उत्तम व्रत काय करावे ते सांगतो. शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत उपोषण करावे किंवा नक्त भोजन करावे. एक तर उपोषण करावे तर एका टायमाचं करा. एकभुक्त राहावे. मागितल्या वाचून कोणी काय आणून दिल्यास तेवढेच एक वेळा खाऊन म्हणजे आयचित्त वृत्तीने सुचिरभूत राहून होम हवनादी चांगले कामे करावे. नाना प्रकारचे दानधर्म करावे. ज्यांच्याजवळ दान देण्यासाठी शक्ती नसेल त्यांच्यासाठी उत्तम सोयी केल्या आहेत. शरीर शोषून तीर्थसेवन करावे. ब्राह्मणाची सेवा करावी. त्यांच्या आशीर्वादाने विशेष असे व्रतफळ मिळू शकते. तेव्हा क्षीराब्दी बाळा म्हणजे रमा लक्ष्मी म्हणाली की जे मानव निर्धन आहेत, दुराचारी आहे, शक्तिहीन आहेत, जे दुसऱ्यावर आपलं जीवन जगतात, बुद्धिहीन आहेत, विद्या विनय विवेकहीन आहे, जे पशुसारखे बुद्धिहीन वागतात, त्यांच्यासाठी कोणती साधने आहेत. तू दीनानाथ करुणा घन आहेस म्हणून तुला हा प्रश्न केला आहे, तरी त्याचे समाधान करावे. तेव्हा श्रीहरी म्हणाले की हे वरील साधने करण्यास असमर्थ असणाऱ्यांनी विप्रपूजा करावी, सत्संग करावा. हे केले तरी दाने व्रते तीर्थसेवा कशाला पाहिजे. इतकंही केलं ब्राह्मणाची पूजा सत्संग तरी त्याला पुण्यफळ मिळते. गंगादी तीर्थ सेवनामुळे फळ मिळतात. साधू संगतीने चांगल्या फळाची प्राप्ती होते. साधू जनांच्या स्पर्श किंवा दर्शनामुळे किंवा नामस्मरण केल्याने सकळ दुःखाचा नाश होऊन सनातन सुख प्राप्त होते. असा सत्संगाचा महिमा उत्तम असून संत कृपेने वैकुंठधाम प्राप्त होते. जे कल्याणाची आशा करतात त्यांनी हेच करावे. त्यामुळे भगवान संतुष्ट होतात. गायची व ब्राह्मणाची पूजा करावी. अशी हरीची वाणी ऐकून चंद्रभगिनी म्हणजे लक्ष्मी म्हणाली की तुमच्याकडून हे सारे ऐकले परंतु अंतःकरणात तृप्त झालेला आहे. तरी आता विप्र पूजन कसे करावे हे सांगावे. अशा प्रकारची लक्ष्मीची प्रश्नवाणी ऐकून श्री मुरारी म्हणाले की प्राणप्रिय समुद्रकुमारी, तू या जगात धन्य आहेस. मला उत्कृष्ट प्रश्न केला. तुला गायीच्या पूजनाबाबत आनंद चित्ताने सांगतो तरी तू सावध चित्ताने, कारण हा सर्व ब्रह्मांडामध्ये धेनू देवत श्रेष्ठ आहे. तिच्या शरीरात 14 गुणाचा वास असून तिचे सामर्थ्य सर्व देवतांहूनही श्रेष्ठ आहे. तिच्या अंगाला नुसता स्पर्श केला तरी सर्व पापाचा नाश होतो. नुसते दर्शन देखील मंगलमय आहे तर निश्चितच तिच्या शेपटाला स्पर्श करताच पापाचा नाश होतो. दारिद्र्य रोग दुःखापासून मुक्ती होते. त्रिविध तापापासून मुक्ती होऊन ब्रह्मांडात कीर्ती प्राप्त होते. गृह दारा गण्यापुत्र हे अक्षय होतात. गायीची कृपा झाली तर जे घडणार आहे तेही घडेल, कारण या भूलकी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे तिन्ही देव धेनू रूपात म्हणजे गायीच्या रूपात श्वास करतात. गोमयामध्ये यमुना, मूत्रामध्ये नर्मदा, दुधात शिवभार्या म्हणजे अंबिका मात, भागीरथीचा वास आहे. तिच्या शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी देवाचा वास आहे. ती जगन्मय आहे, ब्रह्मरूपी आहे. तिच्यापेक्षा वरिष्ठ असे काही नाही. वेदशास्त्र पुराण देखील तिच्यात वास करतात. गायीचे दूध दही लोणी तुपापासूनच यज्ञाला प्रारंभ होते. म्हणूनच यज्ञकर्मासाठी गाय एक खरोखर मुख्य आहे. या जगात फक्त 2च गोष्टी मुख्य आहेत, एक गाय व दुसरा ब्राह्मण. आणि या दोघांमध्येही गाय श्रेष्ठ आहे. सर्व पापाचा नाश करणारे मूळ ते गायीचे कुळ आहे. यज्ञातील 2 अंग आहेत. यज्ञ करायचा असेल तर गायीपासून मिळणारे दही दूध तूप इत्यादी पदार्थ आवश्यक आहेत आणि वेद म्हणणारे ब्राह्मण आवश्यक आहे. आणि त्यात ते होमशाळा देवायतने गायीच्या शेणाने सारवलेली असली पाहिजे. ती भूमी पवित्र होते म्हणून गायीला श्रेष्ठत्व आहे. धेनू म्हणजे यज्ञाचे मुख आहे. गोक्षीरापुढे म्हणजे दूध. गोक्षीरापुढे अमृतसुद्धा कमी आहे. क्षीरामृत समान दुसरे अमृतच नाही असे ब्रह्मदेव म्हणतात. म्हणून धेनुसेवा करणे आवश्यक आहे. जे पुरुषोत्तम मातात गायीची विधियुक्त पूजा करतील प्रदक्षिणा करतील त्यांना अत्यंत लाभ होईल. 7 समुद्र पृथ्वीला प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य लाभते ते पुण्य गायीला प्रदक्षिणा केल्यावर त्वरित लाभते. धेनू ही रविकन्या आहे.
म्हणजे सूर्यपुत्री आहे गाय. तिचा उपयोग जनकल्याणासाठी आहे. तिने या भूमीवर यज्ञाची सिद्धी व्हावी म्हणून जन्म घेतला आहे. ज्याप्रमाणे भागीरथीचे स्नान केल्यामुळे सर्व लोक उद्धरतात, त्याप्रमाणे या भूवर कल्याणदायिनी अशी धेनू आहे. म्हणून पुण्य इच्छिणाऱ्या लोकांनी तिचे पूजन करावे. अंतरी उत्तम भाव ठेवून पूजा करीत असताना मानवाला त्याचे फळ पुण्यफळ मिळतेच, परंतु स्वर्गलोकात असलेले सर्व पूर्वजांना सुखाचा अनुभव घेता येतो. अशा हा गोपूजनाचा महिमा आहे. त्यांची कोणाला सीमा नाही. ब्रह्माला देखील त्याचे वर्णन करताना पुष्कळ श्रम झाले आहे. म्हणून अधिक मासाला गायीची पूजा भक्तिभावनेने करावी. माझ्या तोंडून गायीच्या या पुण्याच्या महिमा वर्णन होऊ शकत नाही. परंतु हे कमले, तुझ्यावर माझी प्रीती असल्यामुळे मी तुला संक्षिप्त रूपाने मुख्य अर्थाने जे सांगतो ते, गाय कशी असावी. ती सुशील, सुलक्षणी, जिला भरपूर दूध आहे, अति तरुण आहे, निरोगी आहे, जिला वासरू आहे, जिच्या 4 स्तनातून दूध येतो आहे, पांढऱ्या रंगाची, दिसायला सुंदर, धष्टपुष्ट शरीराने आहे अशी असावी. तिची शिंगे सोन्याची व पुरी चांदीची करून अशा अतिउत्तम गायीची पूजा करून सुपात्र ब्राह्मणाला बोलावून गायीचे दान करावे. जो अधिक मासात गायीचे दान करेल त्याला सर्व पापाचा नाश होईल. त्याचे पूर्व स्वर्गात वास करतील हे निश्चित. धेनू दानासारखे पुण्य या जगात दुसरे कोणतेच नाही. ब्रह्मांडात गोदान करत्याची सर्वत्र वावा स्तुती होते. तो पवित्र होतो, आबाल वृद्धांना उद्धारतो, मोक्षास प्राप्त होतो. गोप्रदानाने भगवान देखील प्रसन्न होतात. पुरुषोत्तमाला सर्व भक्त प्रिय आहे, पण त्यातल्या त्यात ज्यांनी गायीचे दान केले आहे तो विशेष प्रिय. परंतु सत्पात्री दान करावे. सुपात्र म्हणजे कोण हा प्रश्न आहे. जो सत्यवचन सदा बोलतो आहे, तपस्वी आहे, दानाध्ययन आहे, यज्ञाधिक षटकर्मे करतो, शांत दांत दयाळू आहे, ज्याचे शील शुद्ध सात्विक आहे, जो रोज स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण करतो, कुटुंबाचे पोषण न्यायाने करतो आणि रात्रंदिवस जगदीशाच्या पवित्र चरणाची चित्तात साठवण करतो. त्याच्या घरी अग्निहोत्र होतो, तोच विप्र सुपात्र आहे. विप्र म्हणजे ब्राह्मण. पहिले गायीचं महत्त्व सांगितलं, आता श्रीहरी ब्राह्मणाचं महत्त्व सांगत आहे. तोच विप्र सुपात्र आहे. अशा ब्राह्मणाला गोदान केल्यास इहलोकात व परलोकात सुख प्राप्त होते. म्हणून धर्मशास्त्र विधीने भक्तिभावनेने पूजून गायीच्या अंगावर वस्त्र अलंकार लिहून एकाग्र चित्ताने मी अधिक मासात सुपात्र ब्राह्मणास गायीचे दान करत आहे असा संकल्प सोडावा. मग त्या ब्राह्मणाची पूजा करून त्याला वस्त्र अलंकार देऊन त्याची पूजा करावी. ब्राह्मणाच्या हातात गायीची शेपूट देऊन त्यावर दक्षिणा व विडा ठेवून दान करावे व असे म्हणावे की हे गोलोकपती श्री पुरुषोत्तम संतुष्ट हो. ब्राह्मणाच्या हातात पाणी सोडावे, त्याला अतिनम्रपणे नमस्कार करावा. जो सत्पात्री नसेल किंवा हातात दान घेत नसेल तर पाण्यात पाणी सोडावे. यामुळे ब्राह्मणाला दान घेतल्याची दोष लागत नाही व सुपात्र दानाचे हे जे विशेष फळ आहे तेही त्यास मिळते. शुद्ध अंतकरणाने सुपात्री ब्राह्मणाला दान दिल्यास परलोकीच्या पूर्वजांना सुख मिळते. गोदानासारखे दुसरे पुण्य नाही. परंतु अपात्री दान दिल्यास देणारा व घेणाऱ्याला दोघांनाही नरकात पडावं लागतं. जर दूध न देणारी एखाद्या माणूस जसा राहते विचार आपापले, तर त्या जाऊ ते दान द्यायचं आहे ना, देऊन द्या. मग म्हातारी एखादी तिला हे आहे, वांझ आहे, पडलेली अशी दान देऊन द्यायची. दान तर मिळेल, दानाचं पुण्य तर, पण तसं होत नाही. तो आणखी जास्त पापात नरकात पडतो. जर दूध न देणारी अतिशय क्रूश अशी वांझ, विकलांगी म्हातारी, व्यंग असलेली, आंधळी, एका शिंगाची किंवा 3 स्तनाची, जिचे वासरू मेलेले आहे अशी किंवा पाय नसलेली, एका डोळ्याची अशी गाय जर दान केली तर तो पूर्वजासहित सर्वांनाच नरक यातना भोगावी लागते. तर जमलं तर चांगलं द्या, नाही तर नाही दिलं तरी काही हरकत नाही. गाय अशीच द्यावी की जिला पाहता क्षणी ब्राह्मणाचे चित्त आनंदित होईल. असे दान करताना अनंत पुण्य लागते. गायीच्या दानाची योग्यता काय वर्णावी. अमृताची गोडी जशी वर्णता येत नाही, आकाशाचा विस्तृतपणा सांगणे कठीण, सूर्य किती तेजसे हे सांगणे कठीण, तसेच गोदानाचे आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीला उपमा देणे कठीण, पाताळाची खोली मोजणे कठीण, मेरू पर्वताची उंची मोजणे कठीण, नामाची पदवी अपार, विष्णूच्या प्रतापाबाबत, शिवाच्या तपाबाबत, मदनाच्या दिव्य रूपाबाबत वर्णन करणे कठीण, तसेच गोदान म्हणून गोदान सत्पात्री करावे, चांगल्याच ब्राह्मणाला द्यावे. इथे अधिक मास महात्मा 7 10वा अध्याय समाप्त. ओम